नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 10 ऑगस्ट 2026 हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. आजही हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मग कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेत पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसता सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभाव व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती नांदेड. आवक आलेली आहे नांदेड या ठिकाणी हळदीला 3090 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 17,900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 16,000 रुपये. यानंतरची बाजार समिती मित्रांनो अकोला. लोकल हळदीला आवक आलेली आहे 133 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 16,750 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,950 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे सेनगाव. आवक आलेली आहे 180 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपये. नंतरची बाजार समिती मित्रांनो जवळा बाजार. आवक आलेली आहे 205 क्विंटलची. कमीत कमी हळदीला दर मिळालेला आहे 14,000 रुपयाचा. सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर. हळदीला आवक आलेली आहे 23 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 16,700 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपयाचा. नंतरची बाजार समिती भोकर. आवक आलेली आहे 2 क्विंटलची. सर्वसाधारण दर मिळाले आहे याच्यामध्ये 14,450, तर सर्वात जास्त मिळाला 14,550 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे हळदीला 2,745 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 16,500 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे लोणार. लोणार या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 600 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 16,750 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 16,725 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे मेहकर. मेहकर या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1,020 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 17,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,500 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा. हळदीला आवक आलेली आहे 1,003 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 18,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 16,629 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे वसमत. वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 1,178 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाले आहे 17,700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 14,850 रुपयाचा.